नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या तिसऱ्यांदा विजयी झालेले आहेत। गडकरी यांच्या विजयाची घोषणा होताच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानापुढे जल्लोष केलेला आहे। निवडणुकीचे निकाल जाहीर होताच देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली। 400 पारची घोषणा देणाऱ्या भाजपाला निकालाने धक्का दिलाय। त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले जातात। त्याची प्रचिती मंगळवारी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापुढे करण्यात आली। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांमुळे करण्यात आली। नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तिसऱ्यांदा विजयी झालेत। या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते। गडकरी यांच्या विजयाची घोषणा होताच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानापुढे जल्लोष केला। यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या हाती नितीन गडकरी यांना पंतप्रधान करा अशा नावाच्या पाट्या होत्या। देशाचे पंतप्रधान नितीन गडकरी साहेब हो ही देवाकडे प्रार्थना असे सुद्धा लिहिले होते। या पाटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। गडकरींच्या विजयांचा आनंद साजरा करताना त्यांना पंतप्रधानपदी पाहण्याची इच्छा कार्यकर्त्यांची आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, मिठाई वाटण्यात आली। कार्यकर्त्यांच्या जल्लोषात खुद गडकरी सुद्धा सहभागी झाले। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपाचे वरिष्ठ नेते असून त्यांचे यापूर्वीही भाजपाची सत्ता आल्यावर पंतप्रधान पदासाठी नाव घेतले होते। आता त्यांना संधी आहे अशी भावना कार्यकर्त्यांची आहे। यामुळे त्यांनी फलकाच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे सांगितले जाते। या दरम्यान निकालाच्या दिवशीच पंतप्रधान पदासाठी गडकरी यांचे नाव कार्यकर्त्यांनी पुढे केल्याने याची राजकीय वर्तुळातही चांगली चर्चा सुरू झाली। गडकरी यांचे सर्व पक्षातील नेत्यांचे उत्तम संबंध असून त्यांची अनेकदा चर्चाही होते। अनेकदा याच चर्चेमुळे ते राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरलेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गडकरी यांचे नाव या पदासाठी पुढे करावे अशी चर्चा निवडणूक निकालापूर्वीपासूनच सुरू झाली होती। त्याला आज कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे पुन्हा तोंड फुटले आहे। गडकरी यांनी मात्र यावर अधिकृतरित्या काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही। या दरम्यान सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणारे गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातील इतिहासातील दुसरे नेते आहेत। यापूर्वी काँग्रेसचे नेते विलास मुक्तेवार यांनी हॅट्रिक केली होती। ते सलग 4 वेळा निवडणूक जिंकले। 2014 मध्ये गडकरी यांनी मुक्तेवार यांना पराभव करून लोकसभा गाठली होती। 2019च्या आणि 2024च्या अशा 2 निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला। या निवडणुकीत गडकरी यांच्या विजयात त्यांनी केलेल्या विकास कामांना मोठे श्रेय आल्याचे बोलले जाते। मंडळी, या बातमीमागचा उद्देश असा आहे की गडकरी यांना पंतप्रधान पदासाठी आता समोर ढकललं जाते। नेमकं केंद्र आता याच्यावरती काय विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गडकरी हे पंतप्रधान होतील की नाही, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।